शिवलीलामृत 11वा अध्याय रुद्राध्याय। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण। सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे। सूत म्हणे शौनकांतिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चेची त्यांच्या पुण्यास नाही मिती। त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याचे वंदिती शक्रादी सुरगण तो शंकरचे त्याचे दर्शन घेतात ती जीव बहु। अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरून करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश मनगती पूर्ण। रुद्राक्ष बांधी जे आदरे कंठी बांधावे 32 मस्तकाभोवते 24 सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा। एकमुखी रुद्राक्षावळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीचे शिवार्चन। रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजा दायाद कुसूर धन्यवंती तोची राजेश्वर लाच नखे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्त्या ऐसे लाधीचे कामिनी सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस पार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुताकरिता अनुष्ठान दोघांचे झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निसिम सावधान शिवधानी बाळे होणी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडीत्या पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्र अलंकार गजमुक्त बाळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून करीते रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवड सर्वदा एकांत श्रवण करते शिवलीलामृत बोलते शिव नामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करते राव प्रधान यांचं कान आवडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सवेची ब्राह्मणाचे अर्पिती घेते मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपले व्रत राम प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घराचे आला पराशर सवे वेष्टीत ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाल ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठांचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृकैवारे समग्र जाईल सत्र करोनिया जनमेजय सर्पसत्र केले ते आस्तिकेमध्येच राहविले पराशरादी पुलस्तीने प्रार्थिले मग वांचिले रावणाधिक विरंचीस दटवली क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे देवी पितृकैवारे पराशरे वादीचर्जन पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागे ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारी ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनी रामप्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणिती षोडोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्त वस्त्रे भूषणे देऊन राम विणवी कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करती शिवाचे नावटी
वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करते कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र आरुडावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करते हे आम्हाचे मूढ पडले चित्ते मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समजत ऐक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझे निसीम स्वरूप ललिताकृती पाहुणी कंदर्प तन्मय होणे नृत्य करी जैसा उगवला पूर्णम चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त सांगरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यक राजस चंद्र रश्मी सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्या भरणी संयुक्त अंगी सुगंध विरवजित गोमहिषी खिल्लारे बहुत माझे गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिला तिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकल रूप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेश्या असून पतिव्रता नेमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस नसरता इंद्रासही वश नव्हे परम शिवभक्त विख्यात दानशीळ उदार भूत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्न छत्र सदा चालवित नित्य लक्षत्री दळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक म्हणे जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वित कोटी लिंगे करवित श्रावण मासे अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाहिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एव तिच्या संगती करून त्यांचे घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदाच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरी ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊन आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमचे झाले मी त्यासी हे मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले न जाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदे लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेवले नृत्यागारी नेऊन मग दोघे करती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न जन धावू लागले चहूकडून एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव वातात्मक चेतला तैशा माझी घरी घालून कंठपाश त्याचे काढून कुकुट मरकट दिदले सोडून गेले पळ
वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति तेदवा माझे दिव्यरंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगा करणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडांच्या अति लागवी उमारंग जो भक्त जन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविले सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदाने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटी पायी भक्ता ते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी जुळजुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी नीळकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरे गजचर्म पांगुरला नेसलाचे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी विचित फणीभर दशभुजा विरविती वरचेवर कंदूक झेलित तेवी 10 भुजा पसरुणी अकस्मात महानंदेस झेल निर्धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरुण विमान बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावणी त्वरित नगरा समवेत चालिली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम कोदद्वंद दुःख मदमत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृतावणी कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपार सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलागरे भक्ता करणे निर्मिली जेथे मोसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्वे पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणे डोळस शिवभजने लाभितील बहुतांच उद्धरतील तुम्हा ते अमात्या सहित भद्रसेन गुरुसे घाली लोटांगण म्हणे इतुकेने मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परम प्रिय कर राजस प्राणाहुन आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हाचे ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पे प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरी अंगाचे ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असता जाणपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी राम ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडी येला अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहाळोने अंतपुरी सकळ कामिनी आकांत करते आक्रोशे करुणिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायाचे पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृप श्रेष्ठाने सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हते समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साक्षर तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करोन्या सत्वांचे निर्मिला पीतवसन रजांचे सृष्टिकर्ता द्रुहीन तमांचे रुद्र परिपूर्ण
सित्यंत करविता विधीच म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चौ वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान गुणत्रय असे ना बहुत करी हा जतन त्याहून अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग संप्रदाये ऋषींपासून भूतळी आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्यांचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्षण याहून थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रीते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेटी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्यांची अमस्तर वाढविला विशेष वाते करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे तुतांप्रती शिवद्वेषीचे पापमती तर अल्पायुषी होती नाना रीती चाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्या लागून आणून नरकी घालावे रुद्राध्याय नावडे त्यासी रुद्राध्याय नावडे ज्यांची कुंभी पाके घालावे त्यांची अरुद्रानुष्ठाने आयुष्याची वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रा वर्तने करी शिवावरी अभिषेक धरी मृत्यू दूरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिसिंचन पुत्रा करी नित्यदहा सहस्रावर्तने पूर्ण क्षोणीपाळा करी सप्तदिन राये धरिले दृढ चरण सद्गत होऊनी बोलत सकल ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तो यात मुख्य नायक काळ मृत्यू भयलोक गुरु रक्षे त्यापासून तरीत्व आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण अनेक सांगसी ते बोलावून आताचे आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यास वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेल्या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवून देती मित्ररथ किंवा साक्षात उभानात पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपीठा घेऊन सहस्र कट मांडून अभिमंत्रुने स्थापिले स्वरधुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्याने आला चंडांश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडी गेला एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपणात गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले त्याची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर पूर्वजटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदीर अंगारा सारिखे तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावणे आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गबसती दिगंततम संवारिती भस्मंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज घेऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेना करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंद अश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत ते वेळी देव सुमणे वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्ये गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया पार वाजती चंद्राळना धडकती भेरी
नाथन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे. षड्रसांनी शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तुटके भरा एक सरे. मागे पुढे पाहू नका सर्व याचिक केले तृप्त. पुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत. म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता. विजय कल्याण हो तुझे असुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धनी. की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्चिजे. की नि दैवास सापडे चिंतामणी. शुदिता पुढे शिराब्दी ये धावुनी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी. नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन. अवतान पादी कया हृदयरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण. वद्य जे का सर्वाते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ. ज्यासी चतुर्दश विद्या करतला मळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागू तेनी. अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्रातिका. तो नारद देखुनी तेच क्षणी. कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी ग्राहपत्य आहवनी. उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण. प्रधानासहित भद्रसेन धावून धरिती चरण ब्रह्मानंदे. उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमणी. षोडोपचारे पूजिला नारद मुनी. राम उभा ठाके कर जोडोनी. म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व. काही देखील सांग पूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव. दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन. तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण. रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा. शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूस पुसू लागला. शिवसूत ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करून. आणीत होतास भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता. कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता. तुसे सूर्यनंदन. पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षे मृत्यूचिन्ह गडांत थोर होते. ते महत् पुण्य निरसुनी. सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग ते सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकुणे कृतांत. कर जोडून स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमन गजामात. अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी. राये पायावर घातली लोळणी. आणि सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीत असे. शतरुद्र करिता निशेष. शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष. तो शिवरूप याच देही. तो येथेच झाला मुक्त. त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तीनंदन. राय शतपत्य धन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण. ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडते. त्यांची होय आयुष्य संतती. त्यांची काल बाधे अंती. वंदुड नेती शिवपदा. दशशत कपिला दान. ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण. सुरापान ब्रह्महत्या. एव महापाप पर्वत तत्वता. भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता. गडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष. शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन. युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधान समवेत राव जाना. जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्र ध्याना. करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवणी त्वरित. राम प्रधान नेले निर्वित. विधी लोकी वैकुंठी वास बहुत. स्वेच्छे करुणे राहिले. शेवटी शिवपदासी पाहून. राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण. स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण. एकादश रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण. इच्छिले फळ देणार. मृत्यूंचे जप
रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्व काही येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवून वांझ झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याची संभाषण करिता महापातक जाणीचे ते आपल्या ग्रहास न आणावे आपण त्याच्या सदनास न जावे ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशीळ हिंसक ग्रह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्यांचे मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान त्याचे नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्ण हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळकंद अभंग नविते कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोड हा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभम भवतु।